आमच्या हृदयस्थ भगवंताला मी प्रथम वंदन करते आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ केलेलाच आहे. आज मी आपल्या समोर दासगणू महाराजांच्या परंपरेचे कीर्तन सादर करणार आहे. त्यामध्ये खरं पद्धत अशी असते की दासगणू महाराजांनी रचलेला पूर्वरंगाचा अभंग आणि त्यांनीच एखादं चरित्र रचलं असेल त्याचं पुढे उत्तरंगामध्ये या पूर्वरंगाच्या अभंगावर आधारित असा तो उत्तरंग असतो, आख्यान घेतलं जातं. आज मी तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे, कारण दासगणू परंपरेला कुठलीही परंपरा वर्जन नाही. इथं जय जय रघुवीर समर्थ असंही म्हटलं जातं. रामदासी परंपरा पण आहे आणि वारकरी संप्रदायाचं पंढरीनाथ भगवान जय असंही आपण म्हणतो. हे थोडं वर हवंय का दादा? माहिती मला असं खाली वाटते जरा, थोडा वर दे ना दादा. तर असा हा संप्रदाय आहे, अशी ही परंपरा आहे. तुकाराम महाराजांचा आपण अभंग घेतलेला आहे की काय मानू आता, म्हणजे या परंपरेमध्ये आज आपण जो अभंग घेतलेला आहे तो तुकाराम महाराजांचा घेतलेला आहे. या संतांचे मी उपकार किती वर्णन करू, मला निरंतर ते जागृत ठेवतात. मी त्यांची कशी काय उतराई होऊ, त्यांच्या पायी जरी जीव ठेवला तरी तो थोडा आहे असं सांगितलेलं आहे. किती म्हणून या संतांचे उपकार वर्णन करायचे, किती सांगायचे, ते मला नित्य माझ्या स्वधर्माविषयी म्हणजे स्वधर्मावरून सांगण्यासाठी सतत मला निरंतर जागृत ठेवतात. आता स्वधर्म म्हणजे काय हो? अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिनः ते हरे द्वेषिणः पापाः धर्मार्थं जन्म यत्तरेः. संतांच्या वचनाचा असा अर्थ घेऊ नये की आपलं कर्तव्य कर्म टाळायचं आणि केवळ हरी हरी म्हणत बसायचं. असं करणारा खरं तर ईश्वराचा शत्रू आहे. कारण ईश्वराचा अवतार सुद्धा जेव्हा जेव्हा झालेला आहे तो धर्म संस्थापनासाठीच झालेला आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, ह्यासाठीच ईश्वराचा अवतार झालेला आहे. मग त्याला कसं काय बरं आवडेल की आपण देवदेव करत बसलोय आणि आपली कर्तव्य कर्म आपण टाळतोय. हा झाला स्वधर्म. या स्वधर्माच्या पालनासाठी आपण जागरूक असले पाहिजे याविषयी संत सतत आपल्याला उपदेश करत असतात आणि त्यांचा तो हितोपदेश असतो तो अगदी विनासायास असतो, आपल्याला सहज समजण्यासारखा असतो. परंतु ते मात्र त्यासाठी सायास करत असतात, प्रयत्न करत असतात की आपल्याला कधीतरी आपण या धर्माच्या मार्गावरून चालू. दुसरा धर्म कुठला सांगितलेला आहे? हा स्वधर्म झाला. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की स्वकर्म कुसुमांची हिरा अर्पण आपण जर केली भगवंताला तर ती प्रिय आहे. स्वकर्म कुसुमांची हिरा अर्पण करणे म्हणजे आपण जे आपलं कर्म करतो ते आपले पूर्ण कौशल्याने केलेले असावे, ते स्वार्थ विहित असावे, त्यामागे कुठलीही अभिलाषा नसावी. असं हे कर्म अहंकार रहित कर्म. कर्तृत्व हे निश्चितच लागतं, तोपर्यंत अहंकार आवश्यक आहे. कर्तृत्व म्हणजे कार्य पूर्तीच जास्त तोपर्यंत कर्तृत्वाचा अभिमान आवश्यक आहे. परंतु एकदा कर्तव्य पूर्ती केल्यानंतर राम करता मी करता ऐसे म्हणसी तेने तू दुःखी होशी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. त्यामुळे आपण जे कर्म करतो ते कार्य सिद्धीस जास्त तोपर्यंत तो अहंकार त्याच्या मागे किंवा आपण अभिमान म्हणू ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर तो आवश्यकच नाही. कारण कुठलंही कार्य आपण आपल्या बळावर करू शकत नाही, त्याच्या मागे परमेश्वराचा अधिष्ठान लागतं असं प्रत्यक्ष रामदास स्वामी माऊलींनी देखील सांगितलं.
चळवळ करी जो जो तयासी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हटलेलं आहे. हा झाला स्वधर्म. वनस्पतीचा आता पहा, वनस्पतीचे भाग कुठले असतात? वनस्पती म्हणजे त्याच्यात झाड येतं, वेल येते, गवत पण येतं. काय काय त्याचे भाग असतात? तर मुळं असतात, खोड असतं, फांद्या असतात, कोवळी कोवळी पानं असतात. परंतु फूल हा त्याच्यातला सगळ्यात उत्कृष्ट असा अवयव, कारण फुलावरून त्या आपल्याला झाडाची ओळख होते, पटकन लगेच ओळख होते. एखादं पान दाखवून होणार नाही. नेहमीची पानं तुळशीची वगैरे आपल्याला माहित असतात, जे आपण देवाला म्हणजे अर्पण करतो. परंतु फुलामुळे आपल्याला एखादी वनस्पती चटकन लक्षात येते. त्यामुळे आमचे स्वामी वरदानंद भारती जे दासगणू महाराजांचे अगदी खूप मोठ्या योग्यतेचे शिष्य, त्यांनी सांगितलं की स्वकर्म कुसुमांची विरा आपण ईश्वराला जर वाहिली तर तो नक्कीच प्रसन्न होतो. म्हणजेच आपलं कर्म जे आहे ते देवाला वाहण्याच्या योग्यतेचं होतं, कारण तो सर्वोत्कृष्ट भाग असतो आपण केलेला. आपण आपलं कर्म पूर्ण कौशल्यानं केलेलं असावं आणि मग ते सहज ईश्वराला अर्पण केल्यासारखे होते. आता असा आहे, हा झाला स्वधर्म. दुसरा कुठला धर्म ज्यामध्ये आपण जन्म घेतलेला आहे? आर्य सनातन हिंदू वैदिक धर्म, हा तो धर्म आहे. आता आमचे दासगणू महाराज म्हणतात की सद्धर्माचे आचरण हेची कारण अभ्युदया कराया हरिला येईल दया. सद्धर्म म्हटलेलं आहे बरं का, सद्धर्माचे आचरण सांगितले. आज आपला समाज असा निर्बळ होऊन दीन अवस्थेला का पोहोचलो? कारण आपण आपल्या धर्माला विसरलो. धर्माला विसरल्यामुळे पूर्ण अगदी हानी झालेली नाही, ही संतांमुळेच झालेली नाहीये. खरं तर त्यांची संताळे म्हणून निर्भसना केली जाते, परंतु धर्म टिकवलेला आहे तो या संतांमुळेच टिकलेला आहे. आज आपल्या म्हणजे धर्माची ही हानी का झाली आणि तो हीन अवस्थेला का जाऊन पोहोचला, याचं कारण हे आहे की पहा, शरीरामध्ये जर रक्ताभिसरण कमी झालं तर त्या अवयवाची शक्ती आपली क्षीण होत जाते, आणि मग शक्ती जर ती क्षीण झाली ते शरीर कसं काय बरं चांगलं काम करतं? त्यामुळे धर्म म्हणजे काय, अशी विविक्षित वस्तू नाही, कुठली अशी दाखवता येणार नाही. धर्मरूप म्हणजे पेंडीला जसा आळा असतो बांधलेला, म्हणजे नियमांनी बांधलेला गेलेला असतो समाज, त्याचं नाव म्हणजे धर्म. आता असं आहे की आपली धर्मश्रद्धा कमी झाली, त्याच्यामुळे ही आपली अवस्था झाली. पण समाजाचा अभ्युदय जर व्हायचा असेल, म्हणजे त्याला लौकिक मिळवून द्यायचा असेल, आपण ज्या अत्यंत उच्च अशा सांस्कृतिक पातळीवर होतो त्या पातळीवर आपल्याला जायचं असेल तर आपण आपल्या धर्माला पूर्ण रूपानं स्वीकारलं पाहिजे. पारतंत्र्यामुळे आलेली जी मानसिक गुलामगिरी आहे त्याच्यातनं अजून आपण बाहेर पडलेलो नाही. बाकी गोष्टींमधनं बाहेर पडलेलो आहे, परंतु ह्याच्यातनं आपण बाहेर पडलेलो नाही. म्हणजे पहा, गीतेसारखं जे तत्वज्ञान आहे ते आता निशुल्क शिकवणारी मंडळी खूप आहेत, कार्य करणारी कितीतरी आहेत. कराड नगरीत पण मी अनेक जणांची नावं ऐकली, खूप जण आहेत. तिथे गर्दी नाही होत, परंतु ते ABCD शिकण्यासाठी शाळांमध्ये, म्हणजे मी पुण्यातून आली आहे म्हणून मला माहिती, सगळेच आता पुण्यात आहेत बरेचसे कराडकर, परंतु तिथं गाड्या टाकतात आदल्या रात्रीपासून साधं ते ABCD शिकायला, ज्याला 4% नोकरी पण मिळू शकत नाही. म्हणजे आपण अजून किती त्या मानसिक गुलामगिरीत अडकलेलो आहे. आणि व्यवस्था निर्माण केलेली आहे ती मॅकॉलेने केलेली आहे. तो इथले कुठले ते व्यास महर्षी नव्हते, ना रामदास स्वामी माऊली होते, ना श्रीधर स्वामी महाराज होते. एका परकीय माणसानं नेमलेल्या शिक्षण पद्धतीवर आता सगळं चाललेलं आहे. आणि आपल्याला त्यात भूषण वाटतं की माझा मुलगा हा इंग्रजी माध्यमातून शिकतो, असं आहे. असो, आता पेंडीचा जो माळा असतो ना तो त्याच्याबरोबरच जन्माला आले असतो, त्यामुळे तो पेंडी हजारो काटा असतात
जोंधळ्याची कणसं किंवा अशी ती बांधली जातात. आता जर तो पेंडीचा आळा जर सुटला तर ती हजारो ताटं असतात ती मोकळी होतात, वेगवेगळी होतात आणि त्यांचा ऱ्हास होतो, त्यांचा नाश होतो. समाजाचंही तसंच आहे. आपण जर एकी धरून राहिलो नाही तर आपलाही नाश निश्चित आहे. आता कोणी म्हणे विविक्षित कायद्याच्या बंधनानं किंवा नियमांनी समाज एकत्र बांधला जाऊ शकतो, परंतु याचं उत्तर असं आहे पहा, हे विविक्षित म्हणजे जे कायदे आहेत, नियम आहेत, हे सतत बदलत असतात. सतत बदलत असतात. काही ठराविक ठाम असे आपल्या धर्मात जसे सांगितलेले आहेत. आपण जरी वेद शिकलो नसलो तरी आपलं आचरण हे वैदिकच आहे. आपल्यातला कोणीही मनुष्य अंघोळ केल्याशिवाय बाहेर पडत नाही घरात. म्हणजे नित्य नेमाने स्नान एवढी तरी आपण इथूनच सुरुवात आहे आपल्या वैदिक आचरणाची. सकाळी उठल्या उठल्या आपण करदर्शन करतो, भूमिवंदन करतो. या सगळ्या आपल्या धर्माने शिकवलेल्या आपल्या गोष्टी. इथं कसं झालेलं आहे की वसुधैव कुटुंबकम असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे विश्वाची माझे घर, म्हणजे ही जमीन माझी ती जमीन माझी असं नाही, की हे जे सगळे सकल प्राणी मात्र जे आहेत ती माझी भावंड आहेत. मी त्यांचं देणं लागतो. आपल्या धर्मानं कधीही हक्काची भाषा केलेली नाही, कायम कर्तव्याची भाषा केलेली आहे. हक्क आत्ता आलेत हो, प्रत्येक जण आपापल्या हक्कांसाठी लढते, गरजच नाहीये कशाची. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तर कशाची आवश्यकता आहे. काही राष्ट्राध्यक्ष म्हणतात की ते व्हेनेझुएला आणि कुठला एक देश आहे युगांडा, हंगेरी, हा माझा प्रांत आहे. कुठला म्हणतो एक राष्ट्राध्यक्ष की तो हाँगकाँग आणि तायवान हे माझे प्रांत आहे. असं आपल्या धर्माने ही जमीन माझी ती जमीन माझी म्हणजे वसुधैव कुटुंबकम नाही. तर आपण सर्व मंडळी, सगळा समाज जो आहे तो एक राहिला पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. हे संतांनी केलेलं आहे. आपण त्यांच्या पायाची धूळही नाही, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. आता हिंदू धर्माशिवाय इतर जे सर्व धर्म आहेत ते कसे निर्माण झालेले आहेत, त्यांच्या म्हणजे तारखा मिळतात आपल्याला धर्मसंस्थापकांच्या. हिंदू धर्माच्या कशा मिळतात, कारण परमेश्वराने हा धर्म निर्माण केला जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे तेव्हापासून. त्यामुळे ईशावास्य उपनिषद जे आहे, जो वेदांचा शिरोभाग मानला जातो तत्वज्ञानाचा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जीव जगत आणि जगदीश्वर यांचा अनोन्य संबंध काय आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते